येऊ काय झालं? काही नाही. काय झालं? अपसेट काय आहेस तू? आय डोंट नो यार अक्षय, सगळं बदलल्यासारखं वाटतंय. समहाव तुम्ही नवरा बायको सारखे वाटतात. येऊ तुला माहितीये तसं काही नाहीये. अगं कियारा, गुरुजींना काही माहीतच नव्हतं. त्यांना जे दिसलं तसंच वागले ना ते. पण दिसतं तसं नाहीये हे आपल्याला माहिती आहे ना. आम्हाला तर मुलगी पसंत आहे बरं का, पण खरं सांगू का, त्यांची एकमेकांची मनातनं पसंती झालेली आहे बरं का माही. आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही, त्याच्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. अण्णा, तुमचा धाकटा नातू कुठे दिसत नाही? नुकतंच लग्न झालंय ना त्याचं. हो, ऍक्च्युली ना आम्ही तेव्हा लोणावळ्याला होतो, त्याच्यामुळे आम्ही लग्नाला येऊ शकलो नव्हतो. हो ना, बाबांनाही तुमचं आमंत्रण मिळालं होतं. अहो, तेव्हाच मुला मुलीची ओळख व्हावी अशी आमची देखील इच्छा होती. नाही जमलं पण माही. हो, कुठे तुमची नवीन नाचसून दिसत नाही? अगं हो, पण तरीही सोड. हे बघ येऊ तू, आम्ही दोघं आता बरोबर आलो. तू लग्नानंतर पहिल्यांदा आम्हाला बघितले म्हणून तुला असं वाटत असेल, पण तूच तिला इन्व्हाइट केलं होतंस ना. अरे अक्षय, पण फक्त थँक्स म्हणायला. आणि आता आपण दोघंच कुठे जाऊ नाही शकत का? हे बघ अमृता, प्लीज माझ्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ, पण आम्हाला तू थोडी प्रायव्हसी देऊ शकतेस का प्लीज? प्लीज. अगं ऍब्सोल्युटली कियारा. आय एम सॉरी कियारा, पण मी आत्ता तरी तुम्हाला प्रायव्हसी नाही देऊ शकत. अरे अक्षय, काय म्हणतीये ही? आत्ता तर भेटलोय ना आपण. हे बघ, जर मी आत्ता तुम्हाला स्पेस दिली ना तर घरचे आम्हाला स्पेस मध्ये पाठवते. हो बाय. ते काही म्हणू, मी नाही सोडणार अक्षयला. यार किती दिवसानंतर भेटलोय आपण. प्लीज ना, तू सांग ना, आत्ता भेटलोय ना आपण. हो, एक मिनिट. मी तिला डिरेक्टली नाही बोलू शकत, पण अक्षय तिला समजावणार आहे. आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. हो, पण केऊला समजावून सांग. नाही समजून घेणार का ती? अक्षय, मुलाकडचे 1.5 तास पूर्वी येणार होते घरी. 2 तास झाले आपण बाहेर आहोत. नाही नो, पण तुला कळतंय का? अक्षय, बेबी एक मिनिट. नाहीतर काही खरं नाही. हा, केऊ नाही समजून घेणार यार. चला आता साखरपुड्याचा मुहूर्त बघूया. काय दिनकर? हो, कार्यक्रम अगदी छान झाला आणि महत्वाचं म्हणजे होकारी आला.
स्थळ सुद्धा चांगलं आहे आपल्या तोला मोलाचं कशाला, आपल्यापेक्षा वरचढच की. बिल्डर म्हटलं म्हणजे बोलायलाच नको. त्याही पेक्षा माणसं हौशी आणि सज्जन आहेत. म्हणजे आपली मुलगी द्यायची आहे तिकडे, त्यामुळे ते महत्वाचं आहे नाही का. अगदी बरोबर. हो, मी बा आपली शर्मिष्ठा आवडली बरं का त्यांना, आणि मला विहिणीबाई खूप आवडल्या. मग कधी एकदा त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊस वर जाते ना, असं झालंय मला मज्जा. म्हणजे त्यांनी आता 4-4 वेळा बोलवलं ना आपल्याला. उगा त्यांचं मन कशाला दुखवा म्हणून म्हटलं. हो, ते असू देत, स्थळ खूप छान आहे. हो, शमू आपली सुखात राहील. हं? चहा होऊन जाऊन देत फक्कडचा. मला आज खूप आनंद झालाय. मृदुला, काय ग लक्ष कुठे तुझं? अण्णा काहीतरी सांगतायत तुला, तुझ्या आजचा फक्कड चहा वगैरे. हा नाही बरोबर, अजूनही तू अक्षय आणि अमृता येत आहेत का त्याचीच वाट बघत असशील ना. आता ते आले काय आणि नाही आले काय सारखंच आहे. बेबी, तुझ्याशिवायचे दिवस खूप खूप भयंकर होते रे अक्की. मग नको जाऊ ना मला सोडून. केयू आय नो, पण खरंच जावं लागेल ना, नाही तर घरी प्रॉब्लेम होईल ना. की सॉरी अक्षय, पण आता आणखी उशीर झाला तर वाट लागेल रे. मग कायमचीच ताटातूट होईल तुमची. भानावर ये ना. मला खूप भीती वाटते की परत काय झालं तर. काही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर. ठरलंय ना आपलं की. पण आता घरी गेलं पाहिजे, नाही तर घरी प्रॉब्लेम होईल ना. की क्यों निघालं पाहिजे आता. प्लीज नको जाऊ ना प्लीज नको. क्यों, नाही तर प्रॉब्लेम होईल बाळा. आज शर्मिष्ठाच्या दाखवण्याचा कार्यक्रम होता. बहिणीच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला भावानी हजर नको राहायला. एवढं सांगितलेलं असताना तिच्या घरच्या लोकांनी विचारलं ना, कुठे आहे तुमचा दुसरा नातू. गेली की नाही आपली मान खाली. नाही नाही काय माई, मी बोलते ना त्यामुळे माझं तोंड फटकं. पण आम्ही तरीही तुमचे सगळे नियम शिस्त पाळतो. पण आज माझ्या मुलीच्या दाखवण्याच्या कार्यक्रम तिचा भाऊ नाही. सुधा ठीक आहे, लागलं हो माई. ते दोघं नाही पाळत शिस्त, तरी ते लाडके. जाऊ दे, मी जाते आता. तू खावलं गेलं माई, आवरते मन रमवते आता. तू बघ वाट बघ, येतील. शिट अमृता यार, एक्स्ट्रीमली सॉरी. तू सांगत होतीस तरी उशीर झालाच. आता घरी वाट लागणार आहे आपली.
शांत हो. देव दाखवेल काहीतरी मार्ग. होप सो. मृदुले चहा फक्कड झालाय. अण्णा, आपण असं करायचं का, साखरपुड्याला असं करूया की ते लांब जाऊन ते लग्न करतात मग ते असं भरगच्च असतं ते डेस्टिनेशन वेडिंग. हा तसं तेच म्हणजे काय माहितीये तिथे आपल्याला काही नाही करावं लागत. आपण जर रिकाम्या त्याने इथून जायचं सगळं ते बघतात. आलं वराती मागून गोड. सॉरी माहिती. वीट आलाय मला त्या शब्दाचा. सॉरी म्हटलं की संपलं ना सगळं अक्षय. आणि हिचं सॉरी तर काय ढीगभर जमा झालंय. आत्ता जायची काही गरज होती का? एवढाही सोशिकपणा नाही तुझ्यात का? ऐकायचंच नाही आमचं असं तुम्ही दोघांनी ठरवलंय. मनमानी करायची म्हणजे किती करायची? मग अगदी आमची मान खाली घालायला लागली ना आम्हाला तरी तुम्हाला चालेल. सगळ्यांनी विचारलं आम्हाला कुठे गेला तुमचा नातू, तुमची नाचून कुठे गेली? का उत्तर द्यायचं आम्ही त्यांना? आणि पाहुणे काही राहायला आलेले नव्हते आपल्याकडे. फक्त 1.5-2 तासाचा कार्यक्रम होता. तेवढेही तुला थांबता आलं नव्हतं? पण माई असं होऊ शकतं ना ही घरातली 2 माणसं काही महत्वाच्या कामासाठी. काही कामासाठी? बरं गेलात तर गेलात, वेळेवर तरी घरी यायचं होतं तुम्ही. माई ऐकून तर घे ना उशीर का झालाय. सांगा आता कारण तुम्ही. टायर पंक्चर झाला, ट्रॅफिक लागला आम्हाला, ही तुमची सगळी कारणं तोंडपाठ झालीत आम्हाला. खोट्यावर खोटं बास झाला तर अक्षय. नाही माई डॉक्टरांकडे इमर्जन्सी होती, ते जास्त वेळ लागला. परत यायला निघालो तर वाटेत देवीचं देऊळ लागलं आणि मग मला राहवलं नाही. मला वाटलं की दर्शन घ्यावं. इतक्या सगळ्या गोष्टी तिच्या आशीर्वादाने चांगल्या घडतायत. म्हणजे आता शमूचं लग्न ठरतंय, चांगलं स्थळ तिला मिळतंय. तुला माहिती ना माई, आणि असं काही डोक्यात आलं तर मला स्वतःला थांबवता येत नाही ग. तरी मला अमृता सांगत होती की आपण नको जाऊया, उशीर होतोय, वाट बघत असतील सगळे. पण मला नाही थांबवता आलं आणि आम्ही देवळात गेलो आणि मग म्हणून मग आम्ही देवळात गेलो. शर्मिष्ठाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून प्रार्थना केली आणि मग आलो. काही कपाळावर टिळा लावून आलेलं असलं म्हणजे काय देवळात जाऊन आलातच असा अर्थ होत नाही. काकू ते आपल्या दृष्टिकोनावर आहे ना. हो तो प्रसाद आणलाय तू. हो प्रसाद देते. असुदेत, इथे लग्न ठरले आणि तिथे देवीची ओटी भरली गेली, हा शुभ संकेत आहे. पुन्हा तुरी दिली ह्यांनी हातावर. काहीतरी चालू आहे हे नक्की. देवळात कसले जात आहेत हे भामटे. अमृता, तुम्ही दोघंही जाऊन आता फ्रेश व्हा आणि तू पहिली स्वयंपाकघरात ये, कळलं?
अमृता, अरे यार, आज वाट लागली असते आपली सॉलिड. हा, वाचलोय आपण. हो ना, देवच धावून आला. आणि बरं झालं आपण प्रसाद आणि फुलं आपल्या बरोबर आणली ते. हा, पण अक्षय, मला जरा चरकायलाच झालं रे. आपण तुझ्यासाठी आणि कियारासाठी म्हणून गेलेलो बाहेर, पण घरी सांगताना तर शर्मिष्ठासाठी म्हणून सांगितलं ना. तरी मी शर्मिष्ठाचं चांगलं व्हावं म्हणून देवीला प्रार्थना केलीच आहे. पण आपण खोटं बोललो रे घरी. अरे यार, हे बघ अमृता, आपण चांगल्या कामासाठी खोटं बोललोय, कळलं का? माझ्यासाठी आणि क्यूसाठी 100दा अजून खोटं बोलावं लागणार आहे. सांगून ठेव देवीला, कळलं का? काय अक्षयराव, इतक्या वर्षात कधी दिसली नाही ती देवीची भक्ती अचानक कशी काय उफाळून वर आली? कुठल्या देवीला शरण बिरण गेलात की काय तुम्ही? चला, फुकटचं हादडायला बोलवलंय माईंनी. चला चला, गिळा, चला. एकच टॉवेल दोघा. काय काय बघते? इन्स्पेक्शन करायला आली आहे. तुमच्या गाडग्यांच्या घरातले सगळे बिचारे साधे बोळे गरीब आहेत ग. ती देवाची काय ती फुलं, तो देवळातला काय तो प्रसाद, तर त्यांच्या तोंडावर फेकला, सगळे गप्प बसले. एकाने विचारलं नाही. डॉक्टरची औषधं दाखव, ती कुठे आहेत? ती बिचारी साधी भोळी लोक ते फसले, धूळ फेकलीत त्यांच्या डोळ्यात. ते पण मी नाही ना फसणार. औषध. पण काय ना वसुधा काकू, माईंनी बोलवलंय ना, त्यामुळे उशीर करून चालणार नाही. नाहीतर त्यांना मला सांगावं लागेल की वसुधा काकू इथे येऊन आम्हाला औषधं कुठे हे विचारत होत्या. नको ना. हो का? अगो बाई गो बाई. जा सांग, जा जा. पण त्याच्यात ही हादड, फुकटचं गिळायला मिळतं ना, गिळ जा. मी तुला खूप घाई केली ना रे. ओढून ओढून आणलं आणि रागावली असेल ना कियारा माझ्यावर? नाही नाही, राग कसला? रागावली नाही ती, तिला वाईट वाटलं एवढंच. ते पण साहजिक आहे ना, इतक्या दिवसानंतर भेटलो आम्ही, ते इतकी कमी वेळ तिच्या दृष्टीने. ते बट ऑब्विस आहे ना यार, वाटणारच. शिवाय तुला हे असं बायको गेटअप मध्ये बघून, म्हणजे साडी, मंगळसूत्र, टिकली वगैरे बघून तिला वाटणारच ना. पण तिला हे पूर्णपणे माहिती आहे. मी सांगितलंय तिला, हे तुला भेटण्यासाठी किती जुगाड करावा लागतो, केवढी रिस्क घ्यावी लागते, आणि ते सगळं तुझ्यामुळे होतंय तिला माहिती आहे. सो डोंट वरी. पण मग आता पुढे काय? रोज भेटणारच तिला? रोज ऍक्च्युली रोज भेटायची इच्छा आहे, पण कसं भेटणार नाही का? माईला माहितीये ना ग, मी ऑफिस मधून कधी घरी येतो. जरा जरी उशीर झाला तरी ती चौकशी करेल, का उशीर झाला तेही करता येत नाही. रोज रोज ओव्हर टाइम पण करू शकत नाही. त्यामुळे कसं करायचं? आणि केवला पण सोपं नाही आता. मेसेज आणि मोबाईल हँडल करताना तिला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, तिच्या डॅडींमुळे. सगळंच अवघड होऊन बसलंय. या सगळ्या अवघड प्रकरणात कसं भेटायचं हा विचार मी जेव्हा करतो ना, एकच उत्तर मला मिळतं,
अमृता प्लीज. नाही ना अक्षय. ए नाही 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 नको म्हणू प्लीज प्लीज प्लीज. काय रे अक्षय, प्रत्येक वेळेला मी कुठलं कारण शोधून आणू? शोध शोध, तुला सापडतील कारण. आय नो. प्लीज प्लीज, मैं आपके शरण में हूँ. प्लीज प्लीज. ठीक आहे, जास्त ड्रामा करू नका. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुला पण येतोय का रडण्याचा आवाज? हा. ए घरचं कोणी असलं तर चल चल निघूया, पकडले जाऊ. नाही, बघूया कोण आहे. मगन, चल. अमृता. छान झाला नाही कार्यक्रम? हो तर. शमू अगदी सुरेख दिसत होती. देखणी पण शालीन. दृष्ट काढलीत का तिची? काढली तर. मुलाकडच्यांनाही अगदी आवडली हो आपली शर्मिष्ठा. खुश होते अगदी. चला लग्न ठरलं आणि अगदी आपल्याला हवं तसं आपल्याला स्थळ मिळालं नाही का हो? आपल्या जबाबदाऱ्यांमधून आपण सुटलो नाही का हो? आता आपल्याला हवं तसं अगदी आपण थाटामाटात तिचं लग्न करून देऊ. प्रश्नच नाही. शेंडे फळे ते. पण तुमच्या संस्काराचं तेज तिच्या चेहऱ्यावर अगदी झळकत होतं. कार्यक्रमात सुद्धा वागणं बोलणं कसं अगदी खानदानी, रेशभर हेलकावा नाही. माझ्या लेकींना मी तयार करतेच आहे हो, पण अमृतावर घाडग्यांचं पाणी काही अजून चढत नाहीये. आजचं तिचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आणि अक्षयचं सुद्धा. पण हातासाठी त्यांना डॉक्टरकडे जायलाच हवं होतं. काही तुम्ही तिची बाजू घेऊ नका हा. चंदनाचा लेप करून दिला होता मी तिला. कार्यक्रम संपल्यानंतर जाऊ शकले असते ते. अगदी काही नडलं नव्हतं, जीवावर बेतलेलं नव्हतं तिच्या. मला अजिबात आवडलेलं नाही. आणि एवढं बजावून सुद्धा दोघांनी उशीर केलाच ना घरी यायला. हे काय वागणं झालं का त्यांचं? साधना, तुमचा तिच्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये. अहो पण मला सुधारणा दिसते या सगळ्यात. बघा ना, ज्या मुलीला गणपतीच्या दिवशी साडी नेसावी हा एवढा पाचपोच नव्हता, तिने चक्क देवीची ओटी भरली. शर्मिष्ठासाठी नवस बोलली. अक्षयच्याच सांगण्यावरून ना? अक्षयला कुठून आली आहे एवढी अक्कल? अहो हे सगळं अमृतामुळे. कोणती पहिली छचोर मुलगी, तिच्या नादातून आता अक्षय हळूहळू बाहेर येतोय. हे जाणवतंय का तुम्हाला? हे कुणामुळे? अमृतामुळे ना. तुम्ही घडवताय तिला, परिणाम दिसायला लागलेत. तुमच्या वळणावर जाते ती. तिला इना है तुम अपनी सूरत. शर्मिष्ठा, काय झालं? का रडतेस तू? अक्षय
अमृता प्लीज अण्णाने माईंना याबद्दल काही सांगू नका. मी इथे येऊन रडत होते ते. प्लीज. नाही सांगणार, पण तू का रडतेस? नको रडू. सांग बरं आम्हाला काय झालंय आणि घाबरूही नको. खरं खरं सांग. नाही काही नाही काही नाही. अगं खरं खरं सांग. आम्ही खरंच कुणाला सांगणार नाही. सांग. शर्मिष्ठा काय झालं? तो मुलगा आवडला नाहीये का तुला? नाही तसं नाही. म्हणजे अक्षय मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलंच नव्हतं रे. कारण काय कारण? कारण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. पण का? अक्षय मला खूप शिकायचंय रे. आधीच या घरात खूप अन्याय झालेत माझ्यावर. मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं पण घरच्यांमुळे मला सीए करावं लागलं. सुरुवातीला आवडत नव्हतं मला हे, पण आता आवडतंय मला हे सगळं. माझी अजून 2 सेमिस्टर बाकी आहेत आणि त्यानंतर मला स्वतःची फर्म सुरू करायची आहे. काका अहो तुम्ही मला न विचारता एखाद्याला परस्पर कमिट कसं करू शकता? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे काका. लग्न करून सेटल होण्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी असतात जगात. मला करिअरवर फोकस करायचंय काका. मला जेम्स अँड ज्वेलरीचा कोर्स करायचा आहे. किती स्वप्न बघितलेली मी. मग तू हे सांगितलंस का माई अण्णांना? नाही पण त्यांना माहिती आहे ना माझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचंय. त्यांचं म्हणणं आहे लग्नानंतर सुद्धा तू ते पूर्ण करू शकतेस. त्यासाठी एवढं चांगलं स्थळ का घालवायचं? अक्षय मला खरंच खूप शिकायचंय रे. मला नाही करायचंय इतक्यात लग्न. चला एक छान झालं. काय 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 खूप महत्वाचं मध्ये मत करावं सगळं. बोल. काय परफेक्ट नशीब काढलंय आपल्या पोरीने. खरंय. काय व्याहित हे. म्हणजे सगळं आपल्या विरुद्धच आहे. नाही पैसा रगड आहे. पैसा रगड पण तो तिजोरीत बंद नाहीये. सडक पुजत पडला नाहीये. वाहता. काय आयुष्य एन्जॉय करतात ही लोक. मला त्या विहीणबाई काय म्हणाल्या माहितीये? काय? आपण एकमेकींना अगं तुगं करायचं. अहो जाहो नाही. काय? अहो काय एक्साइट झाले माहितीये का मी. चला तर एक बरं झालं. कपाटात ज्या काही तू वस्तू लपवून ठेवल्यास ना, म्हणजे महागडे ड्रेसेस, पर्सेस, गॉगल्स सगळं तुला वापरता येईल. सांगते काय आता अण्णांनी ना नेमकं पुढच्या आठवड्यातला मुहूर्त काढला हो साखरपुड्याचा. तो जरा अलीकडे निघतोय का बघा ना. म्हणजे सगळं कसं पटापट होईल नाही का. म्हणजे तुम्ही तारीख काढत की लॉक करून टाकू. बघा ना जरा पटकन. मी गप्प बसलोय का? म्हणजे अगं व्याही बिल्डर आहे म्हटलं कामालाच लागलो. अगं आधीचा मुहूर्त मिळालाय पण परवाचाच आहे म्हणून गप्प बसलोय. गप्प कसले बसताय. परवाच आहे ना मुहूर्त. हो हा काय म्हणजे पटापट करावं लागेल एवढंच ना. हो मग माई आहेत की. माईंचा हातखंड आहे याच्यामध्ये. आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला फक्त सांगावं लागेल माई तुम्ही असल्यानंतर आम्हाला कसलं टेन्शनच आहे की माई लागल्याच म्हणून ती कामालाच लागणार. त्या अक्षयच्या वेळेला त्यांनीच सगळं पटापट केलं होतं की नाही. मग अहो काय विचार करताय. काढा लवकर. हे बघ मला एक सांगा. तुम्ही मुहूर्त खरा काढलाय का खोटा खरा काढलाय? नाही म्हणजे मुलगी गोत्यात यायला नको ना. सुद्धा कमाल करतेस तू. मी असं काही करेन का? अगं मुहूर्त मस्त आणि खरा आहे. घ्या काय? घ्या मजा करा. अहो परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली हो. आता हे 2 घाडगे स्वतंत्र होणार. मज्जा येणार. आता मी जाऊन शर्मिष्ठाला सांगते. परवा साखरपुडा आहे. पटापट तयारीला लागा. काही नाटकं नखरे नको आहेत. बरं थोडेसे ठेवा. नाही थोडे ठेवा. भावनेच्या भरात खात बसाल. माझ्यासाठी काही उरायचं नाही. लवकर तर मी पळून जायचा विचार केला होता
पण तुमचं काय झालं ते बघितलं ना मी. घरचे धरून आणतील आणि देतील लग्न लावून. पण खरंच मला काहीच कळत नाहीये. जीव द्यावासा वाटतोय मला. काय हा म्हणायच्या गोष्टी करतेस तू एवढ्याच्या गोष्टीवरून? काय आहे? अगं माई अण्णांचा विचार कर, आमचा विचार कर. अक्षय नको ओरडू. ट्राय टू अंडरस्टँड. शांत हो शर्मिष्ठा, आम्ही आहोत. आम्ही करू मदत, काहीतरी करूया आपण. कुठला तरी पर्याय निघेल. नको नको रडू. शर्मिष्ठा, शर्मिष्ठा ग, अगं शर्मिष्ठा, मी कुठे गेली शर्मिष्ठा? त्या अमृताच्या पावलावर पाऊल टाकून पळून तर नाही ना गेली? हे परमेश्वरा. माई म्हणते ते अगदी खरंय. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच मिळतात. तुमच्या दोघांच्या चुगल्या केल्या होत्या ना मी माईंकडे, बरोबर आहे. त्याचंच फळ मिळतंय मला आता कळतंय. जेव्हा स्वतःची इच्छा नसताना घरचे जबरदस्तीने लग्न लावून देतात तेव्हा काय वाटतं. खरंच खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. अमृता मला मला खरंच काहीच सुचत नाहीये. मला असं वाटतं की आपण घरच्यांशी एकदा बोलूया आणि त्यांना एकदा हे पटवून घेऊया. हो, आम्ही पूर्ण सपोर्ट करू. तू काही काळजी करू नकोस. तू जाऊन बोल माई अण्णा. पण अक्षय त्याचा काहीच उपयोग नाहीये. तू सुद्धा पोट तिडकीने सांगत होतास ना घरच्यांना. काय झालं? कुणी ऐकलं तुझं? अक्षय, माईंने मला सांगितलं होतं तुझ्या मुंडवळ्या बांधण्यासाठी. शर्मिष्ठा, पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मी तुम्हाला तेच सांगते की ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. तुम्हाला कळत का नाहीये? घरचे ऐकणार नाहीयेत अक्षय. मी केव्हापासून तुम्हाला हेच सांगते पण तुम्हाला कळतच नाहीये काही. घरच्यांना सांगून काही उपयोग नाहीये. नाही ऐकणार ते तुझं. तुझा काय फक्त शिकण्याचा प्रश्न आहे ना. नाहीच म्हणतील ते. म्हणतील लग्न झाल्यानंतर पुढे शिक. काय उपयोग नाहीये. घरच्या परंपरेमुळे मोठ्यांना उलट बोलायची आणि नाही म्हणायची सवय नाहीये ना. अक्षय, खरंच नाही जमणार मला. काय करू? मग आता एकच उपाय. तू त्या मुलाला भेटून सांग की तुला लग्न करायचं नाहीये. तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. मला खरंच भीती वाटते. जर त्या मुलाने घरी येऊन सांगितलं अण्णा माईंना सगळं तर नाही नाही माझ्याकडून नाही होणार हे सगळं. शमू अशी कशी ग तू? असं घाबरून कसं चालेल? पुढे तू करिअर कसं करणार असं घाबरलीस तर? तू याबाबत बोलूच नको. शिक्षण आणि करिअर याबाबत कॉन्फिडन्स आहे मला, पण हे नाही. खरंच मला खूप भीती वाटते. नाही जमणार. नको करू तू हे लग्न.
माय स्वीट अक्की, फायनली भेटलास तू मला परत. माझ्या तर होप्सच गेल्या होत्या. आता मात्र आपण खूप लवकर लग्न करूया. तू मला म्हणतोयस बाय सम टाइम, पण मला खूप भीती वाटतेय. आता माझ्यापासून दूर नको जाऊ अक्की. मिंटी, हे बेटा मिंटी, हा डॅड. सरप्राईज, तुझा आवडता आईस्क्रीम. काय झालं? हा ना, तुला घाबरतेस की काय मला? नाही डॅड, तुला त्रास व्हावा म्हणून एवढा वागलो नाहीये स्ट्रिक्ट. खर तर ना अक्षय तुझ्या लायकीचं नाहीये. आता त्याचं लग्न पण झालंय. आता त्याला विसरायला पाहिजेस ना तू. प्रयत्न करते डॅड. पण आता खुश आहे मी. बरं वाटलं, तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. आता ना बघ, तुला असं एक एक सरप्राईज देतो ना की मागचं सगळं विसरून जाशील तू. काय? अगं हो, म्हणजे पहिलं सरप्राईज म्हणजे तुला आवडणारं आईस्क्रीम, ते तुला मिळालंय. कारण मला माहित आहे ना तुला सरप्राईजेस आवडता. बघ, तुला वेगवेगळे सरप्राईज देतो. आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तुला लवकरच मिळेल. आणखी एक सरप्राईज? हे बघ, तुला घरी बोलायचं नसेल, त्या मुलाशीही बोलू शकत नसेल तर आम्हाला दे त्याचा पत्ता. आम्ही जाऊन बोलू त्याच्याशी. अक्षय, येस, तुला लग्न करायचं नाहीये ना? नाही करायचंच तू हे लग्न. तुझी इच्छा नाहीये ना? आम्ही त्या मुलाला जाऊन भेटतो. हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही. डोंट वरी. आम्ही जाऊन सांगतो त्याला तुझी लग्नाची इच्छा नाहीये म्हणून. तू काळजी करू नकोस. थँक्यू. येडू. इकडे काय करतेस? इकडे काय बोलत होते हे? काय ग? गाडग्यांच्या कर्तृत्ववान सुनांची परंपरा समजावून सांगत होतो तिला. सांगत होतो की अमृतासारखीच आदर्श सून हो म्हणून. इच्छासारखी हे असं काय ऐकू बिकू नको. आहे सगळं खोटं आहे. तू आता काय ऐकायचं आणि कशावर लक्ष द्यायचं? तर आता लवकर तुझं साखरपुडा आहे, नंतर लगेच तुझं लग्न होणार. तर तोपर्यंत तुला तुझ्या स्किनची छान काळजी घेतली पाहिजे. असं रात्री अपरात्री असं इकडे इकडे बघाय बसाय काय चावलं बिवलं, काय झोप नीट नाही झाली, शिशीची डोळ्यावरती काळं बिळं नको. बटमोगऱ्यासारखी दिसली पाहिजेस तू अशी छान. कसला विचार करते? मी घेणार सगळी काळजी तुझी. चल 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 चल. अहो पण तुम्हाला पत्रिका बघाव्या लागतील ना त्यांच्या. नाही, त्यांच्या पत्रिका दोघांचे बघूनच आलोय मी आणि त्याच्याच नुसार काढतोय मुहूर्त. तर
हो, खरंच आहे की परवा मुहूर्त. वा आणि त्या पुढच्या मुहूर्तापेक्षा उजवा आहे. हो ना. वा कसा काय नसटला माझ्या नजरेतून काही कळत नाही. चालेल की. मग सांगा आता कसं करायचं. हो कसं करायचं काय करायचं. शुभस्त शीघ्रम. जेवढा मुहूर्त आधीचा मिळेल तेवढं चांगलंच असतं ना. आणि घाईचं म्हणाल तर माई आहेत ना. माई असताना कशाचंच टेन्शन नाहीये. हो हो, घाई नको करूस, बघतायत ना ते. तुमची तयारी असेल ना साधना, तर करायला काहीच हरकत नाहीये. हो, काहीच हरकत नाही. अगदी ह्या क्षणापासून आम्ही तयारीला लागतो. काय ग. वा वा, हो 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 हो. मी एक काम करतो, मी व्याहाना आताच कळवून टाकतो नाही का. अरे, चहा घे. चहा घ्या, हो. केवढी घाई झालीये. झाले, सासरे बुवा झाले ते सासरे बुवा. वा वा वा. माई, तुम्हाला चहा? नको. कळलं? हा, पण हे बघ, हा प्लॅन अजून कन्फर्म नाहीये. जे काय असेल ते तुला मी संध्याकाळी फायनल कळवतो. ओके? पंक्या कॉल बॅक करतो. काय झालं? ते दिनकर काकांनी साखरपुड्याचा मुहूर्त ठरवला आणि अण्णांनीही हो म्हणलंय. अरे यार, शिट. आता काय करायचं आपण? मी तोच विचार करतोय अमृता, आता काय करायचं. तर आपण म्हणतोय की मुलाच्या घरी जाऊन त्यांना सगळं सांगून टाकूया, पण ह्याच्यात रिस्क नाहीये का? पण दुसरा कुठला पर्याय नाहीये आता आपल्याकडे. आपल्या बाबतीत ठीक होतं, आपल्या दोघांनाही नको होतं लग्न, म्हणूनच आपलं लग्न झालं. आय नो. आता जर त्या मुलाला शर्मिष्ठा आवडली असली तो आपल्याला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे आपण तिकडे गेलो आणि त्यांनी माई अण्णांना फोन करून सांगितलं तर आपलं काय होईल अक्षय? होऊ दे मग तसं, ते पथ्यावरच पडणार आहे आपल्या. नाही पण शर्मिष्ठाचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न होईल रे. त्याचं काय? घ्यायची का इतकी मोठी रिस्क? तुला काय वाटतंय? मला वाटतं की आता आपण आपला विचार न करता शर्मिष्ठाला हे लग्न नकोय आणि ते आपण कसं थांबवायचं एवढाच विचार करूया. खरंय अमृता, आजचं फक्त एकच दिवस आहे आपल्या हातात. जे काय करायचं ते आजच करावं लागेल आपल्याला. तू आज सुट्टी घे ना. नाही घेता येणार सुट्टी, जावं लागेल. तुम्हाला कळवत राहा इथे काय होतंय ते. दुपारनंतर बाहेर पडण्याचा एक काम करतो मी ऑफिसला उशिरा जातो. तू आत्ताच चल माझ्या बरोबर. आपण आत्ताच जाऊया. चल. हो. अरे आता शक्य तरी आहे का मला बाहेर पडणं? आधीच त्या गोष्टीवरून खूप बोलणी खाते रे मी घरच्यांची. काय सांगू मी आता बाहेर पडताना? हे बघ, तू चल तरी, बघूया आपण काय करायचं ते. आत्ता बाहेर पडूया. चल लवकर. चल चल चल. ऐक ना. चल. अक्षय, ये जरा मला मदत कर. अरे अरे उशीर नाही होतोय. हे तुझा धर धर धर. अरे यार, चल 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 पटकन. अरे घरात एवढी काम आहे. हे घे चल चल चल. हा. कुठे चाललात तुम्ही दोघं? कुठे चाललाय? ते काय? घरात शुभ कार्य आहे, झेंडू येऊन पडलाय, सगळे काम करतायत, 50 कामं पडलीत घरात. अनंत सुद्धा काम करतोय. तुम्ही कामं करणार आहात की नाही? नाही कामं करणार आहात की नाही मुळात, की बाहेर भटकत राहणार आहात? नाही माई, मी आता ऑफिसलाच निघालोय ग. मी बाहेर पडणार होतो, म्हटलं बाहेरची कामं असतील तर हिला घेऊन जाऊ, ही कामं करेल आणि मग घरी. बाहेरची कामं करायला मृदुला आणि देवदत्त गेलेत. अण्णा आणि दिनकर पेढीवर गेलेत आणि मी स्वयंपाकघरात काम करते. आता काय करणार आहात काम? तू तुझ्या मैत्रिणीकडे. तुला मैत्रीण महत्वाची आहे तुला, ही घरातली कामं महत्वाची आहेत. झेंडू येऊन पडलाय, माळा करायला घे.
साहित्य सगळं ठेवलंय, दोरा सुई सगळं तिकडे आहे. चल 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 लवकर. आणि अक्षय, तू स्वयंपाकघरात चल, तुला डबा देते, लवकर. अक्षय, हा आलो. तू जाऊन बोल माई अण्णा. पण अक्षय, त्याचा काहीच उपयोग नाहीये. तू सुद्धा पोट तिडकीने सांगत होतास ना घरच्यांना. काय झालं? कुणी ऐकलं तुझं? झाल्या माळा, आता या हातातली शेवटची माळ. ठीक आहे, मग ये नंतर माझ्या मदतीला. हे पहिलं काढ, हे पहिलं काढा कोणीतरी. हे काय ना गं? खूप आणलं गेलंय माई, हे बोलायला प्रॉब्लेम होतोय. काय केलंयस हे वसुधा? कोणी केलंय तुला हे? अरे ती भाग्यश्री ग, माझी सून झाली ती. चॅप्टर एक नंबरची लावलंय मला, सुद्धा कुठेतरी फरार झालीये. छान केलंय हो भाग्यश्रीनं. हो का माई? अगं म्हणजे तुला कोणाची नजर नाही लागणार. नजर नाही लागणार. अच्छा ठीक आहे, नजर नाही ना लागणार तर तुम्हाला फासायला सांगते. थांबा, तुम्हाला पण नजर नको लागले, हिला पण नजर नको, हिला पण नको, हिला पण नको, सगळ्यांना फासते घरातल्यांना. अगं आम्ही काही तुझ्यासारख्या देखण्या सुंदर थोड्याच होत. आम्हाला थोडीच कोणाची नजर लागणार आहे. माई बोला बोला, आज बोला. मला बोलता येत नाही फार म्हणून बोलताय ना. बोला बोला, मस्करी करताय. गरीब बिचारी मुलीकडची बाजू माझी. बोला बोला बोला. हो का? गरीब बिचारी. आणि शर्मिष्ठा, अगं तू का नाही पॅक लावलास? माई बघा, आता उत्सव मूर्ती कोण आहे, साखरपुडा कोणाचा आहे? अमृता, आणलास ना ग हिच्यासाठी हळदी चंदनाचा पॅक? हो, तयार आहे सगळं. हा, ये माझ्याकडे ये, मी लावून देते तुला. दे ग माझ्या जवळ दे. आणि त्या काकडीच्या चकत्या का काय ते आणल्यात का डोळ्यावर ठेवायला? माई, माहितीये अगं मला, टीव्हीवर बघते ना मी, ते माहितीये. ना मग कसं लावतात ते दाखवा आम्हाला, आम्ही लावून देतो तुम्हाला. हे चला का आज माई नाही, आज आज आज. ए हो 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 काय नाही हो, य, हो, य, नाही हो, य. नाही, मला हे असलं काही जमणार नाही, अजिबात नाही लावायचं. लेप अण्णांना लावूया. आवडत नाही. अगं बाई. नाही, अण्णांना जे आवडत ते मी करणार नाही. हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही. डोंट वरी. आम्ही जाऊन सांगतो त्याला तुझी लग्नाची इच्छा नाहीये म्हणून. तू काळजी करू नकोस. हा बोल क्यू. हॅलो अकी, यार मला खूप टेन्शन आलंय यार. आता कसलं टेन्शन? आता भेटलो की आपण क्यू. नो बेबी, अरे आपली परत ताटातूट होण्याची शक्यता आहे. तू प्लीज काहीतरी कर रे. काय झालंय क्यू? मला स्पष्ट सांग, काय झालंय? अरे डॅडी खूप विचित्र प्रश्न विचारतायत आणि ना ते सारखं म्हणतात की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. यार खूप टेन्शन आलं की. सरप्राईज? हा हा बरोबर आहे ना ग. त्यांनी इतकं छळलंय तुला, त्यांना गिल्ट फिलिंग आलं असेल ना. सो सरप्राईज देऊन त्यांना भरपाई करायची असेल. आय नो रे की त्यांना वाईट वाटत असेल अँड ही वॉन्ट्स टू सी मी हॅपी. पण त्यांचे प्रश्न खूपच विचित्र आहेत. ही इज आस्किंग मी की तुला बीच वेडिंग हवंय का लॉन वेडिंग हवंय, तुला इंडियात हवंय का अब्रॉडला, आणि ह्याचा काय अर्थ असू शकतो. काय? हो, आणि तू आणि अमृताने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं पण की तुम्ही माझ्यासाठी मुलगा बघा, मी 2-3 महिन्यात लग्न करेन.
अरे पण मला टेन्शन आलंय की ते आत्ताच बघून ठेवतील मुलगा आणि फिक्स पण करतील. अक्की यार, आय एम डॅम टेरिफाईड. आज रात्री ते काहीतरी सरप्राईज पण देणार आहे अँड आय एम सो शुअर की त्यांनी माझ्यासाठी कुठला तरी मुलगा बघितलाय. नाव मी टू यार. आणि पहिल्यांदा असं वाटतंय की प्लीज कुठलं सरप्राईज नका देऊ मला. घाडगे खानदानाला शोभतील अशा उंटी साड्या आणल्यात. हो, पण एवढ्याच आणल्यात तुम्ही? आधी ह्यातल्या पसंत करा, लागलं तर आणखी आणू. बरं बरं, शर्मिष्ठेसाठी लागतील हो अजून. हो हो. माई, दोघांच्याही अंगठ्या आल्या. वा, देवापुढे ठेवून हळदी कुंकू वाहून सुद्धा झालं माझं. चला छान. शर्मिष्ठे, आता शिक्कामोर्तब झालं बरं का तुझं लग्न. अंगठ्या सुद्धा आल्या. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. अरे देवा, आता काय? अगं प्रॉब्लेम म्हणजे तसा प्रॉब्लेम नाहीये ग. अगं मुलाची अंगठी थोडीशी लूज होत होती, ती आता अण्णांनी फिट करून पाठवलीये परत. हा, तर तीच फक्त मुलाकडे नेऊन पोचवायला हवी आपल्याला. म्हणजे आजच्याच कमी जास्त असेल तर फिटिंग करायला आजचाच वेळ आहे ना आपल्या हातात. अगो बाई, पण अगं आता कोण जाणार आपल्याकडून? अजून आपली सगळी कामं उरकायची आहेत. अजून साड्या बघायच्यात आपल्याला, हिची मेहंदी व्हायची आणि इतर काम आहेतच की. आपले सुद्धा दागिने रिठाच्या पाण्यातून काढायचे. किती कामं पडली आहेत. कोण जाणार इथून आता? मी जाईन. म्हणजे मी आणि अमृता आम्ही दोघं जातो. असं विचारायचं होतं. दोघं काय करायचे? वरात आहे? वसुधा, इतकी वर्ष तुझ्या जिभेला वळण लावण्याचा मी प्रयत्न करते, पण तू अजूनही तशीच बोलतेस सगळ्यांना. जरा गोड बोल. नाही, आपल्या घरात मी सोडले सगळेच गोड 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 बोलतात. सगळ्यांची तोंड नुसतं मिट्ट गोड करून टाकलीत. कसं एक खारट, तिखट, तुरट असं काहीतरी पाहिजे ना, की अशी लज्जत वाढवत. कठीण आहे तुझं, कठीण आहे. आता काय करायचंय सांगा. ही अंगठी कोणाबरोबर पाठवायची आपण? माई, जाऊ दे का अक्षय आणि अमृताला? चालेल, जाऊ दे त्यांना. अमृता, पण तू साडी बदलून जा. घरातल्याच साडीवर नको जाऊस. हो. अक्षय, तिचं साडी बदलून होईपर्यंत तुला चहा खायला काही देऊ का? मी आधी फ्रेश होऊन येतो. जा, साडी बदलून घे. आणि हे घे, सांभाळून ग. फ्रेश होऊन आलो. ओके. ये, साड्या बघ. हो. ही आवडली का तुला? नाही, इतकी अगदी बघतेस म्हणून म्हंटल. शर्मिष्ठे, तू बघ बघू. हो. ते दोघे एवढे का नाचतायत अंगठी घेऊन जायला? गडबड आहे. अक्षय, अमृता, काय काय तुम्ही दोघे आहात म्हणून मी आहे, नाहीतर काय झालं असतं माझं? अक्षय, सगळं ठीक होईल ना रे? सगळं नीट होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही चाललोय ना. तू चेहरा बघ, टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. प्लीज. पण मला भीती वाटते. मला नको घाबरू. आता तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. फेशियल आणि साड्या सगळं झालेलं आहे ना, म्हणजे आता तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आणि हो, कुणालाही काहीही बोलू नको. हा,
जा लवकर जा, काकूने बघितलं ना परत तमाशा होईल. अरे जा. हो जा. टेक केअर आणि काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना. चल बाय. कोण हवंय तुम्हाला? आम्हाला वसुधा गाडगेंनी बोलवलंय शर्मिष्ठा गाडगेंना मेहंदी काढण्यासाठी. या. काय बोलायचंय माहितीये ना सगळं? आठवतंय ना? हा पण अमृता यार तूच बोल, त्यात कन्फ्युजन नको. एकाने काहीतरी बोलू देत, मी फक्त होला हो करतो. हे बोलणं बिलणं यार जमत नाही यार मला. कोणाला मारायचंय का ते मला सांग, आनंदाने मारेन मी. बोलायचं म्हटलं ना की आपली तू बोल. हा बरं ठीक आहे, फाईन. ए अंगठी घेतलीस ना? कोण? अमृता, शोध. अरे यार तू पण ना यार. चल चल जाऊया. किऊ. हा किऊ बोल. अक्षय, वाट लागली यार. मला जे वाटत होतं तेच झालं. काय झालंय? मेले मी आता, फुल ऑन मेले. हे बघ, रिलॅक्स, कूल डाऊन. काय झालंय मला सांग, काय झालंय? अरे आज रात्री डॅडींनी डिनर डेट प्लॅन केलीये आणि तू बघ आता, मी फुल ऑन अडकले या सगळ्यात. उगाच म्हणाले मी त्यांना की तुम्ही मुलगा बघा. हे बघ, आपण ठरवलंय ना. हे बघ, तू चिल राहा, काही होणार नाही. हा आपण काहीही करू शकत नाही अक्षय, कळतंय का तुला? एकदा डॅडींनी कुठलाही डिसिजन घेतला म्हणजे झालंच समज. अरे यार, मला नाही वाटत मी ह्याच्यातून सुटू शकते आता. जीव देण्यापलीकडे काही दिसतच नाहीये आता मला. ए क्यू, असं काही करायचं नाहीयेस तू. मी काहीतरी मार्ग काढतो, तू शांत राहा. काहीही मार्ग निघणार नाहीये. अरे ते माझं लग्न ठरवतायत. तू ये आत्ताच्या आत्ता, नाहीतर बघ मी काय करेन.